परत रिटर्न निघालो बारामतीला जायला. बारामतीला जायला निघायच्या घाईमध्ये आमच्या वहिनीसाहेबात चालू होते की मी तुम्हाला मॉकटेल बनवून देते, कारण की आमच्या पिलूला लई आवडलं होतं मामीच्या हातचं मॉकटेल. म्हणून वहिनीसाहेब लागले आमच्या मॉकटेल तयार करायला. पहिल्यांदा ग्लास घेतला, ग्लासमध्ये मस्तपैकी पुदिना असं लिंबू पिळून टाकला की सांगूच नका. 2-2 चमचे निळं ते काय असलं सिरप टाकलं की काय नाही की ते टाकलं आणि त्याला चांगलं फेटून घेतलं की त्याच्यामध्ये मस्तपैकी त्यांना आता पिलूला सवय लागली होती मॉकटेल प्यायची वहिनीच्या हातची. त्याच्यामुळे चालू झालं. म्हणलं करा, म्हणलं आम्ही पिऊ म्हटलं. त्याच्यामध्ये वहिनीसाहेबांनी घेतले की स्प्राईटची मोठी बॉटल घेतली, त्यात स्प्राईट टाकली. हे बघा कसं निळं झालं बघा. तर पिलूला ह्याला मॉकटेल म्हणता येत नव्हतं म्हणून ते मामीला म्हणायचं की मामी मला निळं प्यायचं म्हणून. बरं म्हणलं बाबा पिऊन जाऊत म्हणलं जायच्या टाईम. मस्तपैकी वहिनीच्या हातचं मॉकटेल घेतलं. असं पिऊन झालं की झणझणीत असं मॉकटेल पिऊन झालं की आम्ही म्हणलं चला आता जायचं आहे आपल्याला. तरी त्यांचं चालू नाही हे घेऊन जा आणि ते घेऊन जा. काय पिलूसाठी परत बाटलीमध्ये मॉकटेल घेतलं आणि आम्ही निघालो की आम्ही मस्तपैकी ट्रेनमध्ये जागा वगैरे भेटली. मस्त 7 वाजता दौंडला पोहोचलो. 7 वाजता 7-7:30 दरम्यानला दौंडला पोहोचलं की आमच्या पिलूचं गाडीतून उतरलं की त्याची गाडी काय त्याला आजीने घेतलेली आता ट्रॅव्हलिंग बॅग होती ती घेऊन त्यानं चालू चौकात इकडून इकडून चाल. मामाला त्रास दे, दीदीला त्रास दे, सांगूच नका. आमचे मामा आले होते सोडायला आल्यानंतर मामासोबत चालू होतं. त्याला मामा म्हणायच्या ऐवजी मामाला आमच्या काका करायला लागला. आमचे मामा म्हणले अरे बाबा मी काका नाही मामा आहे तुझ्या मम्मीचा. मग काय तिथून आता लोकल ट्रेन लागली होती मस्तपैकी 8:30ची गाडी 9 वाजता लागली. आता पिलूला पहिल्यांदा लोकलच्या ट्रेनमध्ये बारामतीला जाण्यासाठी बसला होता दौंडमधून. त्याला असं नवीन वाटायला लागलं की सांगूच नका. आता आमचे मामा विचारायला लागले की म्हणलं आता कसं करायचं. म्हणलं चला आता जायचंच आहे. आमच्या मैराणीला झोप आली होती तितक्यात 1 तास गेला की उतरली की मूड ऑफ झाला लेकराचा की म्हणलं चला आता बारामतीच्या स्टेशनला उतरलो की मस्तपैकी का इकडून तिकडं सगळ्यांची गाडी आपलं हे रिक्षा पकड ते रिक्षा पकड. एक रिक्षा केली आम्ही मस्तपैकी निघालो की मामा पहिल्यांदाच बारामतीला आले होते. त्यांना बारामती एवढी आवडली की सांगूच नका. त्यांनी तरी स्टेशनपासून चालू झालं नाही तवरच म्हणायला लागले बारामती लय भारी आहे, लय भारी. म्हणलं मग दादांनी केलीच आपली बारामती असली भारी की सांगूच नका म्हणून. मग काय आमच्या मामाश्रीला आवडलं. मामा म्हणले आता मी 4 दिवस राहून परत आणखीन येतो म्हणले चालते की. आमचे पिलू रुसून बसलं होतं बघा कसं आहे ते. आता पोहोचलं आम्ही